नमस्कार, मी डॉक्टर मधुपर. आपण पाहताय टीका आणि टिप्पणी. विजय शिवतारे हे शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदे गटाचे. यांना बारामतीमधून उभं राहायचंय लोकसभेला. काय हरकत नाही, लोकशाही आहे, कोणीही उभं राहू शकतो. तर या शिवतारेंना उभं राहू नये म्हणून एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली, सांगितलं की तिथं उभं राहू नका. पण हे विजय शिवतारे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. त्यांना काही करून उभं राहायचंच आहे. आणि त्यांचा सगळा रोख, त्यांचा सगळा जर वार हार प्रत्याहार जर पाहिला असेल आपण, तर ते अजित पवारांकडे आहे. अजित पवारांच्या विरुद्ध बोलत आहेत ते. मग याचाच अर्थ असा होतो, विजय शिवतारेंच्या उमेदवारी मागे दुसऱ्याच कोणाचा तरी अदृश्य हात आहे. हा उघड उघड आहे, तो शरद पवारांचाच हात आहे. त्यांनी शिवतारेंना घोड्यावर चढवलेलं दिसतं. कारण मग विजय शिवतारे उभे राहिले तर स्वाभाविकच आहे की मतांचं विभाजन होईल. आणि मतांचं विभाजन झालं तर तो एखाद्या उमेदवाराला त्याचा नक्कीच फायदा होऊन जातो. जो तळ्यात मळ्यात असतो तो सुद्धा जिंकून येऊन जातो. आणि मग अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होण्यापेक्षा शिवतारेंना पुढे करायचं, म्हणजे तिसरा उमेदवार द्यायचा. आणि मग साहजिकच आहे की मतांचं विभाजन होणार, काहीतरी मतं शिवतारे खाणारच आहेत आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होणार आहे. असं त्यामागे धोरण असावं. आणि म्हणून शिवतारे सध्या जोरात आहेत. आता बघूया, अजून तर घोडा मैदान त्याचा जवळच आहे. जोपर्यंत माघारी होत नाही तोपर्यंत बघूया काय होत आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.